देवदर्शन व यात्रा का केली पाहिजे? प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शनाला जात असतो. माझी एक सवय आहे, ज्या मंदिरामध्ये मी ज्या क्षेत्रामध्ये दर्शनासाठी गेलो त्या क्षेत्राची माहिती व त्या क्षेत्राचा इतिहास ऐकल्याशिवाय मी तिथून येत नाही. मित्रांनो, देवदर्शनाचे फायदे काय? आपण सोमनाथ यात्रा करत असन, 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत असन किंवा 51 शक्तिपीठांची यात्रा करत असन, याने होतं काय? ज्या स्थानी आपण भगवती, शक्ती किंवा शिव स्थापित असतात त्या स्थानी फक्त आणि फक्त प्रवेश केल्या मात्राने व तिथल्या आवारात फिरल्या मात्राने जो साधक आहे त्याला शक्ती प्राप्त होते. आणि अनुष्ठान करण्याचा फायदा तर एक वेगळाच असतो. प्रत्येक वेळेस आपण एखाद्या देवाच्या क्षेत्री किंवा ठिकाणी जात असाल तर त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती घेणे, तिथं ध्यान करणे, तिथं एक सेवा देणे व त्याच सोबत तिथल्या नदी किंवा तिथल्या पात्रामध्ये आंघोळ स्नान करण्याचं एक अनन्यसाधारण महत्व असतं. जो साधना करत आहे त्याच्या आयुष्यात साधनेचं फळ त्याला त्वरित प्राप्त होतं. जो एखाद्या ऑफिसमध्ये कार्यरत आहे, पोस्टिंग हवी असेल किंवा आपल्याला आणखीन शिक्षण क्षेत्रातले माणसं आहेत, त्यांना ज्ञानप्राप्तीसाठी अशा गोष्टी गरजेच्या असतात. हे भगवतीच्या दर्शन केल्या मात्राने, तीर्थ केल्या मात्राने किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्या मात्राने पूर्ण होत असतं. त्या तीर्थक्षेत्राला एक वेगळं महत्व दिलेलं असतं प्रत्येक तीर्थक्षेत्राचं. तसंच अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डी येथे माता जगदंबा अष्टभुजा घेऊन बसलेली आहे. इथलं देखील एक अनन्यसाधारण महत्व आहे. आई जगदंबेचे विभिन्न ठिकाण आहेत. माता तुळजाभवानीचं पूर्णतः भवानी रूपात जिथं जिथं प्रभुरामाला भेट दिलेली आहे त्याचा एक युट्यूबवरती सुंदर असा व्हिडिओ देखील मी बनवणार आहे. म्हणून तुम्ही चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. ओम काली, जय भवानी.